IPLच्या 19 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालेलं आहे की इनिंग्सच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत एका बॉलरनी आणि हे केलेलं आहे नागपूरच्या विदर्भातल्या प्रफुल्ल हिंगेनी. तर प्रफुल्ल हिंगेची गोष्ट थोडक्यात सांगायची तर प्रफुल्ल हिंगेला लहानपणीपासूनच क्रिकेटची आवड. नागपूरमध्ये त्याचा जन्म झाला 2002 साली आणि त्याच्यानंतर त्यांनी जे क्रिकेट कोचिंग जिथे जो जायचा ते त्याच्या घरापासून खूप लांब होतं. त्यामुळे तो त्या प्रवासात इतका थकून जायचा की तिथे कोचिंगला गेल्यावरती तो म्हणायचा की बाबा एवढा मी थकून येतोय तर पुन्हा मला फास्ट बॉलिंगच का करायची बाबा, नको, आपण बॅटिंग करूया, त्याच्यात थोडं कमी दमाला होईल. पण त्याचे वडील मात्र ह्या गोष्टीच्या विरोधात होते आणि त्याचे वडील म्हणले की नाही, तू फास्ट बॉलिंगच करायची आहेस. त्यामुळे फास्ट बॉलिंगला सुरुवात केली त्यांनी, पण तिथेही प्रॉब्लेम्स थांबले नाहीत. त्याला चक सापडला त्याच्या बॉलिंगमध्ये, म्हणजेच एल्बोमधनं त्याचा हात वाकायचा थोडासा बॉलिंग करताना. पुन्हा त्याच्यावरती काम करायला लागला. तसंच विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमीत जेव्हा तो लागला तेव्हा संजीव म्हणून जे कोच होते त्यांनी त्याला ट्रेनिंग दिलं. तिथून तो 2022 साली MRF पेस फाउंडेशन जे चेन्नईमध्ये आहे तिथे एक्सपिरियन्स फास्ट बॉलर्सकडनं कोचिंग घ्यायला तो तिथे जायला लागला. तसंच त्याला ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेनला एका 15 दिवसाच्या कॅम्पला सुद्धा जायला मिळालं, जी त्याची पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती. तिथे जॉश हेझलवूड, जायर रिचर्डसन सारखे ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्स त्यांनी त्याला खूप इनपुट्स दिले आणि त्यांनी इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा सांगितलंय की पॅट कमिन्सला तो त्याचा आयडॉल मानतो. आणि जेव्हा ऑक्शनची त्याची यादीमध्ये नाव आलं त्यावेळेला मात्र तो घरी कुठेच सापडत नव्हता लोकांना. तो एका मंदिरामध्ये बसला होता, ऑक्शन बघत होता आणि जसं आपल्या सगळ्यांना जेव्हा OTT वरती बघताना डिले येतो, लॅग येतो, तसाच त्याला सुद्धा लॅग येत होता त्याचं नाव यायच्या आधी. त्याचे अचानक फोन वाजायला लागले आणि मग त्याला कळलं की त्याला पिक केलेलं आहे ते सुद्धा त्याच्या आयडल म्हणजे पॅट कमिन्सच्याच टीमनी पिक केलेलं आहे ऑक्शनमध्ये. आणि आता तो IPL मध्ये काय धुमाकूळ घालतोय हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. सो हा होता प्रफुल्ल हिंगे आणि ही होती त्याची गोष्ट. अशा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर स्पोर्ट्स कट्टाला नक्कीच फॉलो करा.